गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी सळाली कारण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गुरुदेव दत्तांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला नमस्कार करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या दत्त जयंतीच्या विशेष भागाला अर्थातच भाग क्रमांक 4 या सेवेला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण भाग क्रमांक 1, भाग क्रमांक 2 आणि भाग क्रमांक 3 या 3 भागांमध्ये आपण दत्त भगवंताच्या चरित्राचं स्तवन केलेलं आहे। दत्त भगवंताची महती वर्णन केलेली आहे। आज आपण भाग क्रमांक 4 मध्ये त्याच विवरणाला धरून त्याच चिंतनाला धरून आजच्या या भागामध्ये आपण चिंतन करणार आहोत। आपण बघितलं की आपल्या आयुष्यामध्ये जर आपण दत्त भगवंताचं नामस्मरण केलं, चिंतन केलं तर अखंड त्याच्यातून आपल्याला सामर्थ्य मिळतंय, आपल्याला प्रचिती येत असते आणि असं काही कार्य घडत असतंय की ते कार्य, ते कर्म आपल्याला समाधान देऊन जात असतात। त्याच्याने आपल्याला आपल्या पिंडामध्ये समाधान प्राप्त होत असते अर्थातच। म्हणून आपण नाथ महाराजांच्या त्या अभंगाचा विचार करतोय, चिंतन करतोय। दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बंधू बहीण चुलता दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मदसी आधारू दत्त माझा, दत्त माझे मन, दत्त माझे जना, सोय रे सज्जन दत्त माझा, एका जनार्दनी दत्त हा विसावा, न विचारिता जावा गावा त्यांच्या। मातेची उपमा दिलेली, पित्याची उपमा दिलेली आहे। एवढंच नाही तर बहीण, भाऊ, माझा चुलता सर्व दत्त गुरु आहेत। आणि जो अखंड त्या दत्त भगवंताचं नामस्मरण करतोय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त। नामस्मरण जो करत असतो, ह्या मंत्राचा जप जो करत असतो, त्याला सर्वत्र दत्त भगवंताची प्रचिती येत असते आणि सर्व ठिकाणी दत्त भगवंत होऊन तो कार्य करत असतो। प्रत्येक ठिकाणी त्याला ती प्रचिती, त्याला ती अनुभूती येत असते। म्हणून गुरुस्थानी आहेत ते आणि श्री गुरुदेव दत्त गुरु आहेत। अर्थातच त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास, त्यांच्या चरित्राचा अभ्यास आणि त्यांचं ते नामस्मरण जर आपल्याकडून घडलं तर अशक्य ते शक्य नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही। जे आपल्याला अशक्य वाटतंय, काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अशा काय असतात की ते आपल्याला अशक्य वाटतात, पण अशक्य असलेल्या गोष्टी नक्कीच शक्य झाल्याशिवाय राहत नाही। त्या नामस्मरणाने, त्या दत्त भगवंतांच्या चिंतनाने आपण अभ्यास करत असताना बघितलं, आपण चिंतन करत असताना बघितलं की नाथ महाराज म्हणतात दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू। त्याच शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या भागवताचा जर आपण अभ्यास केला तर त्या ठिकाणी वर्णन केलंय की दत्त गुरूंनी
अनेक गुरु केले, पण त्यापैकी 24 गुरूंची नावं त्या ठिकाणी वर्णन केलेली आहेत. दत्त भगवंतांनी हत्तीला गुरु मानलं, हरणाला गुरु मानलं, कपोताला गुरु मानलं, अजगराला गुरु मानलं, पृथ्वीला, आकाशाला, वायूला, चंद्राला, सूर्याला, पाणीला, आग्ने, साप, भृंगी, बालक, बाण विणणारा, ती कुमारिका, कोळी, कुरूर, पिंगळा नावाचा पक्षी, मासा, मध गोळा करणारा मधमाशी आणि पतंग व समुद्र, अशा प्रकारे 24 गुरूंचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. याची ओळख करून देत असताना माऊली ज्ञानोबा म्हणतात, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण. गुरुसे आले अपार, पण जग संपूर्ण गुरु दिसे. ज्या ठिकाणी आपण काहीतरी चांगलं शिकतोय, ज्या ठिकाणी आपल्याला काहीतरी चांगली आत्मप्रचिती येते, जिथून आपल्याला चांगला गुण मिळाला, ज्या ठिकाणून आपल्याला चांगले विचार मिळाले, चांगला संग मिळाला, चांगला आत्मबोध ज्या ठिकाणाहून आपल्याला झाला, ते ठिकाण, तो प्राणी असो, तो पक्षी असो, वा कोणत्याही प्रकारचा सजीव असो, तो अंडाज खाणीतला असो, तो जारज खाणीतला असो, तो उजवीज खाणीतला असो, किंवा तो कोणत्याही चतवार खाणींपैकी कुठल्याही खाणीतला असो, श्वेदज खाणीतला असो, कुठलाही असो, तो पंचभूतांपैकी एखादं, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, कोणत्याही प्रकारचं ते महाभूतांपैकी एक भूत असो, ज्या ठिकाणाहून आपल्याला चांगला आत्मबोध झाला, ज्या ठिकाणाहून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्तमाचे विचार मिळाले, सत्संग मिळाला, परमार्थ करण्याची स्फूर्ती निर्माण झाली, ते आपल्यासाठी प्रत्यक्ष गुरु आहेत. म्हणून ती प्रार्थना आपण म्हणतो, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म. दत्त गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म. आणि म्हणूनच मजसी आधारू दत्त माझा, असं वर्णन त्या ठिकाणी नाथ महाराजांनी केलेलं आहे. गुरुचरित्रातील 14व्या अध्यायामध्ये सायनदेव म्हणून जो भक्त आहे दत्त गुरूंचा, त्या सायनदेवाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्या सायनदेवाला ज्या वेळेला त्या यवनाच्या दारामध्ये जायचं होतं, त्या गावातील प्रत्येक जणाची वेळ असायची, आळीपाळीने जायचे, आणि ज्या वेळेला त्या सायनदेवाची वेळ होती यवनाच्या दारात जाण्याची, त्यावेळेला त्याने सांगितलं की जर मी त्या यवनाच्या दारामध्ये गेलो तर तो मला परत पाठवणार नाही, मला मारणार. पण वरद हस्त ज्यांच्या डोक्यावर दत्तगुरूंचा आहे, ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न बाधे जन अपमृत्यू काय करी, अशा प्रकारचं स्तवन त्या ठिकाणी मांडलेलं आहे. दत्त भगवंतांनी त्यांना सांगितलं, महाराजांनी सांगितलं, भगवंतांनी त्यावेळेला त्या सायनदेवाला सांगितलं, अरे जा, जोवरी तू परतून येसी, असो आम्ही भरवसी, तू आलिया संतोषी, जाऊ आम्ही येथोनी. कारण का, निजभक्त आमचा तू होशी, पारंपार आणि वंशवंशी. ज्याने दास्यत्व स्वीकारलं ना दत्तगुरूंचं, जो दत्तगुरूंचा भक्त होऊन उभा राहिला ना, त्याला दत्तगुरु सांभाळत असतात. आणि नक्कीच ज्या वेळेला तो त्या यमनाच्या दारामध्ये गेला, त्यावेळेला त्या ठिकाणी सुद्धा त्याला ती बुद्धी, सद्बुद्धी निर्माण करणारे प्रत्यक्ष दत्तगुरूच. आणि आल्यानंतर मग त्याने ते स्तवन केलेलं आहे. सुरुवातीला ज्या वेळेला दर्शन झालं त्यावेळेला त्या सायनदेवाने स्तवन केलं, विश्वव्यापक तुझी होशी, ब्रह्म विष्णू ओमकेशी, धरीला वेश तू माणूशी, भक्तजन तारावया. हो, आम्हाला माहिती आहे, आमचा उद्धार करण्यासाठीच तुम्ही या नरदेहाने आलेला आहात, अशा प्रकारच्या देहामध्ये तुम्ही आलेला आहात. तुम्ही नृसिंह सरस्वती स्वामी म्हणून तुम्हीच कार्य करत आहात. त्याच्या पलीकडे जाऊन श्रीपाद श्री वल्लभय स्वामी म्हणून तुम्हीच कार्य करत आहात. प्रत्यक्ष दत्त म्हणून तुम्हीच कार्य केलेलं आहे.
आणि आजही आम्हाला तारण्यासाठी, आजही आमचा उद्धार करण्यासाठी तुम्हीच तुमचं कार्य आमच्या सारख्या एका मानवाच्या रूपामध्ये, मनुष्य देहाच्या रूपामध्ये आणि अनेक ठिकाणी अनेक प्रकारे आम्हाला तुम्ही आत्मबोध करून देत आहात. हे सामर्थ्य दत्तगुरूंचं आहे आणि ते विसरता कामा नये. 14व्या अध्यायामध्ये ज्या सायनदेवाचं वर्णन केलेलं आहे, श्री क्षेत्र गडकंजी म्हणून आहे कर्नाटकमध्ये, अर्थातच गाणगापूर पासून काहीतरी 33 ते 34 किलोमीटर अंतरावर आहे ते ठिकाण. त्या ठिकाणी सायनदेव जो 14व्या अध्यायामध्ये मांडलेला आहे त्याचं निवासस्थान आहे. आणि त्यांच्याच वंशातील जे आहेत गंगाधर स्वामी म्हणून, ज्यांच्याकडून ज्यांना आज्ञा झाली प्रत्यक्ष भगवंतांनी ह्या गुरुचरित्राचं वर्णन करण्यासाठी, ह्या गुरुचरित्राची रचना करण्यासाठी सामर्थ्य दिलं, ती अर्थातच जर पाहायला गेला तर मूळ प्रत त्या गुरुचरित्राची त्या ठिकाणी पाहायला मिळते. गडकंजी म्हणून कर्नाटकमध्ये आहे ते आणि गाणगापूर पासून काहीतरी 33 की 34 किलोमीटर आहे अंतरावर. सांगायचं फक्त एवढंच आहे की जे गुरुचरित्रामध्ये जे जे काही वर्णन केलेलं आहे ना, ते अनेक ठिकाणी आणि ह्या तिन्ही रूपामध्ये ते कार्य घडलेलं आहे. ते आपल्याला प्रचितीला येत असते, अनुभवायला मिळत असते, पाहायला मिळत असते. अनुसया सत्वारा वयासी त्रैमूर्ती जाता करिवाळ त्यासी, निजे पालखी सर्वदा सौख्यकारी, तुम्हा विन दत्ता मज कोण तारी. आणि त्या अनुसूया आणि अत्रि ऋषींचं आश्रम अर्थातच मंदिर श्री क्षेत्र माहूरगडावर पाहायला मिळते. नांदेडमध्ये आहे ते. त्या ठिकाणी असं म्हटलं जातंय की दत्तात्रयांचं निवासस्थान आहे ते. म्हणजे असे अनेक स्थान आहेत. आपल्याला जर वेळ मिळाला, आर्थिक व्यवस्था जर आपली व्यवस्थित असेल, तर कुठेतरी एन्जॉय करायला जाण्यापेक्षा, कुठेतरी नको त्या कर्मामध्ये, नको त्या विषयांमध्ये, नको त्या वासनेमध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा अशा स्थानी जाऊन जर आपण प्रत्यक्ष दत्त भगवंताचं ते चरित्राचा अभ्यास केला, नामस्मरण केलं, चिंतन केलं, तर नक्कीच ते सामर्थ्य आपल्याला प्राप्त होत असते. असे अनेक ठिकाण आहेत. आता सगळेच ठिकाण काय आपल्याला वर्णन करता येणार नाहीत, पण कुरवपूर आहे, अनेक ठिकाण आहेत की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष दत्त भगवंतांनी कार्य केलेलं आहे. हो, गुरुचरित्रामध्ये एक वर्णन केलेलं आहे. 38वा अध्याय क्रमांक 38. मणी इच्छिक विप्र व्हाया अन्नदान, असे जाणुनी कौतुका दावी सर्व. करी तृप्त लेशांनी जो वर्णचारी, तुम्हा विन दत्ता मज कोण तारी. त्या ठिकाणी त्या आश्रमामध्ये प्रत्येक दास, प्रत्येक भक्त एक एक दिवशीचं जेवण देत असे. आणि जो एक भक्त होता ज्याचं वर्णन त्या 38व्या अध्यायामध्ये केलेलं आहे, त्या ठिकाणी ते वर्णन करताना अशा प्रकारे त्या अध्यायाची रचना केलेली आहे. अशा प्रकारे त्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे की जवळ फक्त 3 शेर होतं, म्हणजे कमी अन्न होतं. आणि मठामध्ये खाणारे तर बरेच होते दास भक्तजन. ज्या वेळेला त्याने ठरवलं की मला आज माझ्यातर्फे जेवण द्यायचं आहे, माझ्याकडे जे काही अन्न आहे ते सर्वांनी ग्रहण करायचं आहे, आणि सगळे त्याची चेष्टा करायला लागली की हे अन्न पुरेल कोणाला. पण ज्या वेळेला दत्त गुरूंनी जाणलं, ज्या वेळेला भगवंतांनी जाणलं,
त्यावेळेला सांगितलं की म्हणे अरे काही चिंता करू नका, तुम्ही सर्वजण आंघोळ्या करून याचा, स्नान करून याचा, तोपर्यंत भोजन तयार असेल. आणि अशी काही किमया केली की सर्वांनी खाऊन उरलेलं अन्न त्या गंगेमध्ये जाऊन जलचरांसाठी सोडून दिलं. तिथे त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. मणी इच्छिक विप्र भाया अन्नदान, असे जाणू न कौतुका दावी पूर्ण, करी तृप्त लेशान्न जो वर्णचारी, तुम्हा विन दत्ता मज कोण तारी. आपण काय करतोय, प्रत्यक्ष जसे ग्रंथ वाचतोय किंवा जसे अध्याय वाचतोय तसे पुढे त्या पद्धतीची प्रचिती येईल की काय असा विचार करत असतोय. पण खरं तर ती आता आपल्याला त्याचा अभ्यास करून आपण आपल्या पिंडामध्ये विचार केला पाहिजे की आपल्याकडे किती ज्ञान असतंय. अहो, आपणच ज्या वेळेला ह्या दत्त जयंती निमित्त एक चिंतन करायचं ठरवलं, त्यावेळेला असं वाटलं होतं की एखादा भाग फक्त होऊ शकतो चिंतन, पण आजचा आपला चौथा भाग आहे. आणि एवढं अपार सामर्थ्य दत्तगुरु देत असतात की कितीही बोलू शकतो आपण, कितीही चिंतन करू शकतो, एवढं अपार सामर्थ्य दत्तगुरु देत असतात. तेच दाखवायचं की ज्याच्याकडे कमी आहे त्याने फक्त धावा देवाचा केला ना, धावा फक्त त्या दत्तगुरूंचा केला की दत्तगुरु एवढं सामर्थ्य देत असतात की त्याला वाटत असेल आपल्याकडे अन्न कमी आहे, पण कधीही त्याचा तुटवाडा दत्तगुरु पडून देत नाहीत. हे विद्यारूपी अन्न, हे ज्ञानदान, सर्वश्रेष्ठ असलेलं ज्ञानदान, विद्यादान, यासाठी जर देवाचा आपण धावा केला तर देव अनेक अनेक प्रकारे अनेक प्रकारचं ते अन्न देत असतो. हो, फक्त स्मरण त्या देवाचा धावा आपण केला पाहिजे. त्या दत्तगुरूंचं स्मरण आपण केलं पाहिजे. त्याच ठिकाणी त्या गुरुचरित्रामध्ये पुढे 40वा अध्याय मांडलेला आहे. शुष्कासुनी काष्टही वृक्ष केला, गतप्राण तो पुत्र सजीव केला, औदुंबरी आवडे वास भारी, तुम्हावी न दत्ता मज कोण तारी. त्या 40व्या अध्यायामध्ये शुष्क काष्ट वृक्ष वर्णन नाम असं काहीतरी अध्यायाचं नाव आहे. ते 40वा अध्याय आहे. आणि त्या अध्यायामध्ये म्हणलेलं आहे की ज्या वेळेला ते सुकलेलं फाट होतं आणि त्याला रोज 7 कळशा काहीतरी पाणी टाकायला सांगितलं दत्त भगवंतांनी, ज्या वेळेला तो माणूस त्या सुकलेल्या फाट्याला पाणी टाकत होता त्यावेळेला सगळी लोक गावातले हसत होती की अरे तो सुकलेला फाटा आहे, सुकलेला वृक्ष आहे, त्याला काय पालवी फुटणार आहे, तो काय फुटणार आहे, त्याच्यात काय सजीवपणा येणार आहे. पण त्यांना हे माहिती नव्हतं की आज्ञा कोणाची आहे, सांगितलेलं कोणी आहे, त्याच्यावर वरदहस्त कोणाचं आहे, दत्तगुरूंचं आहे. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष पालवी आली त्यावेळेला सगळे आश्चर्य करायला लागले की अरे सुकलेल्या फाट्याला पण पालवी आली. हे प्रचितीचे भाग आपण प्रत्यक्ष जशाच तसे जर घेतले ना तर आपल्याला कधीच कळणार नाहीत. आणि म्हणून माणूस काय होतो, अज्ञानामध्ये सापडला जातो, अंधश्रद्धेमध्ये सापडला जातो, अज्ञानाला बळी पडतोय. आज प्रत्यक्ष या कलियुगामध्ये मनुष्य म्हणजे सुकलेला फाटाच आहे. कुठल्याही प्रकारचे चांगले विचार नाहीत, कुठल्याही प्रकारचे चांगलं मार्गदर्शन नाही, कुठल्याही प्रकारची चांगली कर्म नाहीत. म्हणजे ही चांगली पालवी जी पाहायला मिळते, पाहायला मिळायला पाहिजे, ती मिळत नाही. पण त्याच सुकलेल्या वृक्षाप्रमाणे काम करणाऱ्या माणसाने जर देवाचं चिंतन केलं, दत्तगुरूंचं जर चिंतन केलं तर नक्कीच त्या ठिकाणी चांगले विचार, चांगली कर्म, अध्यात्म चिंतन, श्रवण, नामस्मरण अशा प्रकारची पालवी फुटलेली पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी काय केलं पाहिजे, ज्याचं हे आपण कार्य करतोय ना त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास पाहिजे, त्या देवावर आपला पूर्ण विश्वास पाहिजे. विश्वास जर पूर्ण असेल तर नक्कीच तत्क्षणी परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही, तत्क्षणी परिवर्तन घडणार. म्हणून
जसे अध्याय मांडलेले आहेत त्या पद्धतीने जर आपण त्याच पद्धतीने जर विचार केला तर मग नको त्या अज्ञानाला मनुष्य बळी पडतो. पण जसे अध्याय मांडलेले तसं जर आपण आपल्या स्वतःच्या पिंडामध्ये शोधलं की माझ्यामध्ये काय परिवर्तन आहे, त्यावेळेला तो सायनदेव यवनाच्या द्वारात जाऊन परत आला. दत्त भगवंताचं वरदहस्त होता, दत्त भगवंताची आज्ञा होती आणि दत्त भगवंताचं नामस्मरण त्याच्या पिंडात होतं. आजही दत्त भगवंताचा दास, आजही दत्त भगवंताचा भक्त कुठल्याही प्रकारच्या वाईट विचारांच्या माणसांच्या संघामध्ये जरी गेला तरी कधी फसत नसतो. काही कारणास्तव आपण संसारामध्ये राहतोय, आपण आपले अनेक प्रकारचे उद्योगधंदे असतात, नोकरी धंद्याला जावं लागतंय, आपण समाजामध्ये कार्य करत असतो आणि हे कार्य करत असताना सगळ्याच ठिकाणी आपल्याला सत्संगच मिळेल याची गॅरंटी नसते. सगळ्याच ठिकाणी आपल्याला सत्संगच अनुभवायला मिळेल किंवा सगळ्याच ठिकाणी आपल्याला संत संघाचीच माणसं मिळतील असं नसतंय. तर काही वेळेला दुष्टवृत्तीच्या माणसाचा सुद्धा संघ जडला जातो. काही वेळेला अधर्माकडे ज्यांची वाटचाल आहे त्यांच्या बरोबर ही राहायची वेळ येते. पण जरी दत्त भगवंत आणि या दत्त भगवंताचा दास जो आहे तो जरी त्यांच्या संघाला कधी गेला तरी तो फसत नसतो, तरी त्याच्याकडून ती वाईट कर्म कधी घडत नसतात. हीच ती प्रचिती आहे त्या ठिकाणची की जा रे जोवर तू परतून येसी असो आम्ही भरवसी, तू आलिया संतोषी जाऊ आम्ही येथून. त्या दत्त भगवंताचं नामस्मरण जर आपल्या पिंडामध्ये असेल, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, ते नामस्मरण जर आपल्या पिंडात असेल, ते नामस्मरण जर आपल्या अखंड मुखामध्ये असेल, तर ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण. श्री गुरूंचं स्मरण ज्याच्या हृदयात आहे त्याला कुठल्याही प्रकारची भीती नसते, त्याला कुठल्याही प्रकारचं भय नसतं पिंडामध्ये त्याच्या. तो कुठेही जरी गेला तरी दत्त भगवंताच्या कृपेने संतोषाने आणि आनंदाने परत येत असतो. ही त्या दत्त भगवंताची कृपा आहे. नक्कीच अशा प्रकारे जर विवरण आपण प्रत्येक अध्यायाचं घेतलं तर ते सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, लागो निया पाया जना विनवित, मुखी बोला दत्त वारंवार, मुखी बोला दत्त वारंवार, तेणे तुम्हा सुख होईल अपार, दत्त दया सागर आठवावा. दत्त भगवंत म्हणजे दयेचा सागर आहेत आणि ते अखंड स्मरण आपण ठेवलं पाहिजे, त्याला आठवलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून मुखी बोला दत्त वारंवार. श्रेया पुत्र संसार गुंतता पामरा, तेणे तू वाघुरा पावशील. मायेचं जाळ बाजूला काढलं पाहिजे, कुठेतरी तो संसार चिंतनापुरता बाजूला ठेवला पाहिजे, परमार्थापुरता तो संसार विसरला पाहिजे आणि परमार्थच केला पाहिजे, चिंतनच केलं पाहिजे, चिंतनच घडलं पाहिजे. म्हणून एका जनार्दनी चित्ती दत्तराया, अखंड ज्याच्या चित्तामध्ये दत्तराया आहे, ज्याचं चिंतनच अखंड ते आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मग पुढे अशी स्थिती पाहायला मिळते की दत्त रूप काया झाली त्यांची, ती कायाच दत्त रूप होऊन जाते. फक्त त्या दत्तात्रयांचं स्मरण आपल्या पिंडामध्ये पाहिजे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, दत्त माझी माता दत्त माझा पिता, बंधू बहीण बंधू चुलता दत्त माझा, दत्त माझे गुरु दत्त माझे तारू, मजसी आधारू दत्त माझा. आज कलियुगामध्ये खरोखर जर या माणसाला व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत परमार्थ जर करायचा असेल, व्यवस्थितरित्या शेवटच्या श्वासापर्यंत जर त्या दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं असेल आणि उत्तम कर्माचरणात राहून आपल्या आयुष्याचं जर सार्थक करायचं असेल तर प्रत्येकाला आधार दत्तगुरूंचा आहे, प्रत्येकाला आधार संतांचा आहे, प्रत्येकाला आधार त्या देवाचा आहे. तो देवाचा आधार, त्या देवाच्या आधाराने आपण कार्य केलं पाहिजे, त्या संतांच्या आधाराने आपण कार्य केलं पाहिजे. म्हणून मजसी आधारू दत्त माझा.
एवढंच नाही तर नाथ महाराज म्हणतात, दत्त माझे मन, माझे मनच दत्त होऊन गेलेले आहे. दत्त माझे जन, सोय रे सज्जन दत्त माझे. म्हणून एका जनार्दनी दत्त हा विसावा. दत्त म्हणजे विसावा आहे. आणि खरोखरच ज्या ज्या ठिकाणी त्या दत्त महाराजांनी कार्य केलेलं आहे, त्या ठिकाणी जाऊन जर आपण चिंतन केलं, पारायण केलं, नामस्मरण केलं, नवे नवे आपल्या घरात राहून जरी आपण त्या दत्त भगवंताचं नामस्मरण केलं, जिथे आपण असू तिथे आपल्या नोकरी धंद्यामध्ये असताना सुद्धा जर आपण त्या दत्त भगवंताचं नामस्मरण केलं, स्मरण केलं, अखंड चिंतन केलं, तर त्याला विसावा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच ह्या कलियुगामध्ये मनुष्य किती धावपळ करतोय, किती धावपळ आहे माणसाची सुखासाठी, पण ते सुख त्याला प्राप्त होत नाही. तो विसावा त्याला प्राप्त होत नाही, त्याला शांती लाभत नाही, त्याला समाधान प्राप्त होत नाही. पण जर आपण दत्त भगवंताचं नामस्मरण करत असू ना, दत्त द्यावा दत्त गावा, दत्त अमुचा विसावा, दत्त अंतर्वाही आहे, दत्ताविण काहीच नव्हे, दत्त जणी दत्तवणी, दत्त रूप हे आवणी, दत्त रूपी लीन वृत्ती, एका जनार्दनी विश्रांती. दत्त म्हणजेच विसावा आहे, दत्त म्हणजेच विश्रांती आहे. आणि म्हणूनच एका जनार्दनी दत्त हा विसावा, न विचारिता जावा गावा त्यांच्या. म्हणून संताची या गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश. संतांचं गाव असं आहे, देवाचं गाव असं आहे, दत्त भगवंताचं गाव असं आहे, दत्त महाराजांचं गाव असं आहे की त्या ठिकाणी आपल्याला विसावाच प्राप्त होतोय, स्थिरताच प्राप्त होते मनाकडे, देहाला विसावा प्राप्त होतो आणि विश्रांती, सुख आणि समाधान प्राप्त होतंय माणसाला. म्हणून अखंड त्या दत्तात्रयांचं आपण चिंतन केलं पाहिजे. अखंड दत्त भगवंताचं आपल्याकडून चिंतन घडलं पाहिजे, नामस्मरण घडलं पाहिजे. आपल्या सर्वांकडून ते चिंतन घडावं, आपल्या सर्वांकडून ते नामस्मरण घडावं, ही प्रार्थना त्या दत्त महाराजांकडे आपण करूया. अखंड आपल्याकडून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अशा प्रकारचं श्री गुरुदेव दत्त, अशा प्रकारचं नामस्मरण आपल्याकडून घडावं आणि आपल्या सर्वांच्या जीवनाचा, आपल्या सर्वांच्या आयुष्याचा उद्धार व्हावा, ही प्रार्थना आजच्या या शुभदिनी दत्त भगवंताच्या चरणी करूया. आणि या ठिकाणी जे काय आपले 4 भाग, अर्थातच अर्ध्या अर्ध्या तासाचे 4 भाग जे आपण चिंतन करू शकलो, जी सेवा करू शकलो, दत्त भगवंताच्या कृपेने आणि सामर्थ्य त्यांच्याच सामर्थ्याने जी आपण सेवा करू शकलो, ही सेवा त्या दत्त भगवंताच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री दत्त महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त, श्री दत्त भगवान की जय.